नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग। तर आम्ही तिकडे होतो, जसं तुम्ही आधीचा ब्लॉग जर माझा पाहिला असेल तर आज नानोरा मामाकडे, तर नक्कीच बघा तो ब्लॉग, तुम्हाला खूप मस्त मजा येईल। तर आज नाही पावसाची एवढी धुमाकूळ सुरू होती, एवढा पाऊस आला की पूर्ण आमच्या इकडलं पूर्ण सगळं दुकानं वगैरे इकडले जो परिसर आहे पूर्ण असा अर्धा पाण्यात होता आणि बघू शकता किती पाणी साचलेलं आहे। तर मी घरी इकडे आलेली होती कारण तिकडे सगळं नानोऱ्याचं वगैरे आटोपलं होतं। तर मग आता इकडे आंघोळ वगैरे करणार आणि आंघोळ करून पुन्हा तयारी करून जायचं आहे, कारण बांगड्या भरायचं आता कार्यक्रम तर नाही होऊ शकत, कारण की एवढं पाऊस असल्यावर आणि एवढं हे असल्यावर चिकचिक असल्यावर तर काही पॉसिबलच नाही मोठा म्हणजे नसा व्यवस्थित कार्यक्रम वगैरे असंच चालू राहणार 2-3 दिवस जाणं येणं केलेलं। आणि इकडे बघू शकता इकडे काहीच पाणी साचलेलं नाही आहे, थोडंफार आहे पण तेवढं तर राहतेच, पण तिकडे भरपूर पाणी साचलेलं होतं। तर चला मग आता मी पटकन तयारी वगैरे करते आणि पुन्हा निघते तिकडे जायसाठी। शानूला ठेवले मी तिथेच, कारण की पावसात विनाकारण येणं जाणं करण्यापेक्षा थांबून जा म्हटलं, आणि तसेही मी तिचे कपडे सोबत घेऊन गेलेली होती। आणि अशी मजा आली, मस्त मजा आली। मी पटकन करते मी पटकन करते आता करते मी आंघोळ पटकन, कामं तर सर्व होऊनच आहे, आता पटकन आंघोळ करते आणि मग तयारी करते। तर आता हळदीची साडी घालून तू का डायरेक्ट हळदीची साडी घालून घेऊ, डायरेक्ट सोबत घेऊन घेऊ, साडी चेंज सोबत घेऊन घेते एक साडी, कारण की ओली वगैरे झालीत पुन्हा मिळते। हो चला मग भेटू तुम्हाला तयारी झाल्याच्या नंतर। टिकली विकली काही नाही, तर तयारी वगैरे केली आणि निघालो आम्ही तिकडे जायसाठी। आणि पाऊस ना गेला नाही आहे, पाऊस थोडाफार। बस ही झाली का बापरे, इकडे ना बस बसली होती जास्त, आजच्या पावसाने खूप जास्त हे करून टाकलं। आला नाही एवढा जोरात आला आणि एवढा वेळ आला, कोणाला काही ऑप्शनच नाही ठेवलं। आम्ही ऑप्शन नाही ठेवलं, आम्ही त्याच्यातच येऊन गेलो। मजा आली, यांनीच सुरुवात केली म्हणते राहुलनीने, यांनी छान सुरुवात केली। चला आता जेवणासाठी फोन येत आहे, जेवण सुरू झालं आहे म्हणते, आणि मग जाणार हॉलमध्ये। डीजे होता पण डीजे कॅन्सल केला पावसामुळे, मग कॅन्सल नाही केला, इथे आणायचं कॅन्सल केला। हॉलमध्येच जाऊ आता आम्ही डायरेक्ट। नवरीवाले पण येणार आहे, आले का नवरीवाले? संध्याकाळपर्यंत येईल बहुतेक, माहिती नाही। तर सगळेजण मस्त हळदीचा प्रोग्राम तिकडे मस्त साजरा करू। आणि हळद तशी काल लागली, पण आज असंच थोडंसं डान्स वान्स करायचं येते। तर चला मग का सुरू आहे? ड्युटी ऑन ड्युटी आहे। त्यांना पेशंट वगैरे लागले तर मग काही खरं नाही। इथे आल्यानंतर ना मला एक ट्रेंडमध्ये रील चालू होती, तर ते करायची होती। ते माझ्या इंस्टाग्रामवर जाऊन बघू शकता तुम्ही, आणि यूट्यूबवर पण मी टाकलेली आहे बहुतेक। तर ते रील करायची होती, इकडे आली मी वर करायसाठी, आणि पाऊस तर चालू आहे, चालू पावसातच करायची होती मला तशी। रील्स वगैरे झाली करून आणि त्याच्यानंतर आली मी खाली, इकडे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम स्टार्ट झालेला होता। थोडीफार ओली झाली होती पण जाऊ दे म्हटलं, सुकून जाते। सर्वजण म्हणत होते की छान ताट वगैरे का बरं नाही सजवलं असं तसं म्हणून, कारण कसं ना हे एवढी मस्ती केली ना आम्ही, त्याच्यातच आमचं म्हणजे पूर्ण एनर्जी डाऊन होऊन गेली आणि आता काहीच करायची इच्छा नव्हती। का पाण्यामुळेच हे झालं, हे सून एक नंबर आहे। हो का जी? खरंच माझी नंबरची सून आहे। हो का खरंच? आपणच एकटी बांगड्या घालते असं नाही, आमने सासूले का तुम्हाला जीव काळजी कडे घालून का? अरे बापरे, एवढी हुशार आहे। पहिले स्तुती मग खाली एकदम आपटून द्यायचं का असं? पहिले वर चढवायचं मग खाली एकदम दणकन आपटून द्यायचं। सुनेले असं नाही वाटलं का आपण या ना बसा, तुझं काही वाटलं नाही? हे घाला ना, घ्या नाही म्हणत मी, सासूसाठी काही पण वरचा मजला करून देता फक्त नाव।
बांगड्या वगैरे भरून झाल्या. त्याच्यानंतर मग इथे अहेर सुरू झाले आणि मी एक मोठं महान काम करून ठेवलेलं होतं. माझा जो अहेर आहे म्हणजे यांना द्यायचा, मामा मामींना द्यायचा, तो अहेर मी घरी सोडून आलेली होती. कारण गडबडच तेवढी करत होते हे, तर त्या गडबडीमध्ये मी विसरून आली आणि हे माझ्यासोबत पहिल्यांदा नाही, सतत असं घडत राहत असते. पण जाऊ द्या असो. त्याच्यानंतर मग आलो आम्ही इथे हॉलमध्ये आणि नवरीकडले सुद्धा आलेले होते, म्हणजे आमच्या वहिनीकडले. तर आल्या आल्या इथे यांचे फोटोशूट वगैरे सुरू झाले आणि मग आलो आम्ही इथे डान्स करायसाठी. तर डान्स जो आहे मी तुम्हाला आवाजात तुम्हाला तर डान्स जो आहे तो तुम्हाला की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, तक 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 करे नीचे की
तर डान्स ऑन झाला आणि मग आलो आम्ही इथे फोटो काढायसाठी. आणि शानू नव्हती आमच्यासोबत कारण ती गेली होती वर जेवण करायला. त्याच्यामुळे मग मला ती दिसली थोड्या वेळात तर तिला आवाज दिला आणि मग फोटोज वगैरे काढून घेतले आम्ही फॅमिलीनी. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सुद्धा जेवण करून घेतलं आणि मग घरी गेलो आम्ही आराम करायला. आणि आजचा व्लॉगसुद्धा मी इथेच एंड करते. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. आणि उद्याचा सुद्धा लग्नाचा व्लॉग बघायला विसरू नका.